एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। राज्याच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीमध्ये आमदार देवेंद्र कोटेंची निवड। विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीची प्रारंभिक बैठक विधान भवनात पार पडली। या बैठकीत समिती प्रमुखपदी आमदार सुहासजी कांदे यांची निवड करण्यात आली। या समितीमध्ये सोलापूरचे विकासरत्न आमदार देवेंद्र कोटे यांचीही विशेष निवड करण्यात आली। या निवडीबद्दल विविध स्तरातून आमदार देवेंद्र कोटे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। या समितीच्या पुढील कामकाजाबाबत व समितीशी निगडीत विविध विषयाबाबत आज विशेष चर्चा करण्यात आली। या चर्चेत सोलापूरचे नेतृत्व म्हणून आमदार देवेंद्र कोटे यांनी सहभाग नोंदवला। सोलापुरातील भटक्या जाती व विमुक्त जमाती प्रवर्गात येणाऱ्या सर्वांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहील। विशेषतः कैकाडी, टाकारी, पामलोर, पारधी, बंजारा, धनगर, गारुडी अशा समाजातील संख्या सोलापुरात मोठ्या प्रमाणात असून यांच्याकरिता प्रस्तावित असलेली घरकुल योजना अनेक वर्षापासून प्रलंबित असून शासनाकडून अशा योजनेला तत्काळ मंजुरी देऊन पाठबळ देण्याची आवश्यकता असल्याचा मुद्दा आजच्या समितीच्या बैठकीत आमदार देवेंद्र कोटे यांनी प्रामुख्याने मांडला।